हा केवळ रस्ता नाही, ती आहे आयुष्याची वाट, जी शिकवते चढ उतार सोसणे, निर्मळ मनाने जगणे आणि निसर्गाच्या कुशीत विसावून शांतपणे सुख दुःखाला स्वीकारणे. नमस्कार मित्रांनो, आज आपण गोव्यापासून महाराष्ट्राला जोडणारे असे 3 घाट लागतात. त्यामधला पहिला तो आपला आंबोली, त्याच्यानंतर कोल्हापूरहून जो आंबा घाट लागतो तो, आणि त्याच्यानंतर गोव्यावरून येणारा तिलारीवरून चंदगडमध्ये येणारा ह्या तिलारी घाट. तर मी ह्या घाटाचा मुद्दाम व्हिडिओ करतो आहे. याचं कारण देखील तसंच आहे, कारण तिलारी घाट हा इतर घाटांपेक्षा डेंजर आहे. कारण हा घाट आता मी असं सोशल मीडिया वगैरे इकडून ऐकलं आहे की ह्या घाटामध्ये आता रोड चांगला झालेला आहे. आज आपण त्या रोडला जाणारच आहोत, तिकडे चाललो आहे. परंतु ह्या घाटामध्ये याच्या अगोदर काही असे ठळक बोर्ड मारले होते. त्या बोर्ड्सवरती नमूद केलं होतं की इकडे कुठल्याही प्रकारचा इन्शुरन्स क्लेम होत नाही. पण आज आपण ना हा जो घाट आहे, हा घाट आपण आज पाहूया इकडे. तर आम्ही गोव्यावरून आज इकडे चाललो आहे चंदगडला. तर ह्या घाटाची आज आपण सफर करणार आहोत. पण मित्रांनो, मी आपल्या सर्वांना सांगू इच्छितो की खूप लोकांच्या ह्याच्यामधला गैरसमज आहे की इकडे आपला मेडिक्लेम इन्शुरन्स, कारण हा घाट एकतर अवजड आहे आणि त्याच्यामध्ये काय आहे की मेडिकल इन्शुरन्स हा कवर होत नाही असे ठिकठिकाणी बोर्ड देखील मारलेले आहेत. परंतु आपण पाहूया असं कुठेच होत नाही, कारण आपल्याला शासनाने रोड दिलेला आहे. तर तिकडे तुमची ज्यावेळी गाडी जाते तर त्यावेळी तुमचा इन्शुरन्स क्लेम हा होतोच. तर त्याच्यामुळे पहिला तुम्ही हा गैरसमज दूर ठेवा आणि आपण हा घाट पाहूया कसा आहे. हा घाट थोडासा अतिशय वळणदायक असा घाट आहे. तर आपण ह्या घाटामध्ये थोडंसं याची सफर करूया आणि हा घाट पाहूया काय आहे काय. आज आपण ह्या घाटची सफर करणार आहोत. चला, नक्कीच आपण सर्वांनी हा व्हिडिओ पूर्ण पाहाल अशी अपेक्षा बाळगतो आणि आपण तिलारी घाट मी माझ्यासहित आपल्याला पण दाखवू इच्छितो. धन्यवाद. तिलारी घाटाचा रस्ता हा जुना ऐतिहासिक व्यापारी मार्ग नाही. त्याची निर्मिती 1980 ते 1985 या काळात एका विशिष्ट उद्देशाने करण्यात आली. तिलारी धरण आणि वीज प्रकल्पासाठी आवश्यक असलेली अवजड यंत्रसामग्री पोहोचवण्यासाठी पाटबंधारे विभागाने हा घाट रस्ता तयार केला. त्यामुळे या घाटाचा इतिहास हा तिलारी जलविद्युत प्रकल्पाच्या इतिहासाशी जोडलेला आहे. तिलारी धरण हे महाराष्ट्र आणि गोवा राज्यांचा संयुक्त प्रकल्प आहे. या धरणाचे पाणी सिंचनासाठी आणि वीज निर्मितीसाठी वापरले जाते. त्यामुळे या घाटाची निर्मिती या दोन्ही राज्यांसाठी एक महत्त्वाचा दुवा ठरली. तिलारी घाट रस्ता महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक या 3 राज्यांना जोडतो. कोकणातून गोवा आणि बेळगावकडे जाण्यासाठी हा जवळचा मार्ग ठरला आहे व कोल्हापूर आणि बेळगावमधून कोकणात येण्यासाठी हा घाट वापरला जातो. बेळगावसारख्या मोठ्या बाजारपेठेशी कोकणातील लोकांचा संपर्क साधण्यासाठी हा घाट अत्यंत महत्त्वाचा ठरला आहे. धरण आणि वीज प्रकल्पांचे काम पूर्ण झाल्यानंतर पाटबंधारे विभागाने घाटाच्या देखभालीकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे अनेक वर्षे या रस्त्याची प्रचंड दुरावस्था झाली होती. या रस्त्यावर तीव्र उतार, धोकादायक वळणे आणि असुरक्षित कठडे यामुळे अनेक अपघात होत असत. स्थानिकांच्या मागणीनंतर आणि प्रशासकीय प्रयत्नानंतर हा घाट रस्ता बांधकाम विभागाकडे हस्तांतरित करण्यात आला आणि त्याची दुरुस्ती करण्यात आली. तिलारी घाटाच्या परिसराचे महत्त्व केवळ वाहतुकी पुरते मर्यादित नाही. हा परिसर जैवविविधतेने समृद्ध आहे. येथे वाघ, हत्ती, गवा, बिबट्या आणि अनेक दुर्मिळ वनस्पती व पक्ष्यांचा अधिवास आहे. या वन्यजीवांचे संरक्षण करण्यासाठी आणि त्यांच्या भ्रमण मार्गाचे जतन करण्यासाठी 2020 मध्ये या परिसराला तिलारी संवर्धन राखीव क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले.
हा निर्णय तिलारीच्या नैसर्गिक इतिहासातील एक महत्त्वाचा टप्पा होता, जो मानवी विकास आणि निसर्ग संवर्धन यांच्यातील समतोल साधण्याचा प्रयत्न करतो. तिलारी घाटावरच्या दाट वनराईत प्रवेश करणे म्हणजे जणू एखाद्या स्वप्नातच हरवून जाणे. क्षितिजावरची लाली येणाऱ्या दिवसाची चाहूल देत आहे. माळ रानावर पसरलेले धुक्याचे पदर, वाऱ्याच्या झुळुके सरशी, हलणारे उंचच उंच गवत आणि पानावर साचलेले दव बिंदू हे सारे पाहताना मन एका अनामिक शांततेच्या कुपीत बंद होते. आमची बाईक शांतपणे हळूच त्या नागमोडी वाटेवरून पुढे सरकत होती. प्रत्येक वळणावर एक नवीन निसर्ग चित्र उभे राहत होते. घनदाट झाडांच्या फांद्या एकमेकींना स्पर्श करून जणू एक हिरवागार छत तयार करत होत्या. सूर्यकिरणे त्यातून खाली जमिनीवर येण्यासाठी झगडत होती आणि त्यांच्या स्पर्शाने झाडांची हिरवळ अधिकच तेजस्वी दिसत होती. पानावरचे थेंब हिऱ्यांसारखे चमकत होते. एखाद्या अदृश्य वादकाप्रमाणे पक्ष्यांचा किलबिलाट सुरू झालेला होता. कोकिळेचे मंजूळ सूर, मोराचा केकाट आणि इतर असंख्य पक्ष्यांचे संगीत कानांना तृप्त करत होते. झाडामधून लपाछपी खेळणाऱ्या खारी आणि माकडांची चपळाई पाहताना हसू आवरत नव्हते. कधीतरी एखादे रानकोंबडे आपल्या कुटुंबासोबत रस्ता ओलांडून जाताना दिसे, तर कधी एखाद्या झाडाच्या आडोशाला हळूच डोकावणारे हरिण शांतपणे त्या प्रवासाची साक्ष देत होते. पावसाळ्याच्या नुकत्याच गेलेल्या सरींनी इथला प्रत्येक कण हिरवागार बनवला होता. ओल्या मातीचा सुगंध, मधूनच येणारा जंगली फुलांचा मंद दरवळ हे सारे अनुभवताना शहरातल्या धकाधकीचे जग किती कृत्रिम आहे याची जाणीव झाली. तिलारी हा केवळ एक घाट नाही, तर तो निसर्गाचा एक असा कॅनव्हास आहे जिथे प्रत्येक क्षणी एक नवीन कलाकृती निर्माण होत असते. या सफरीने केवळ निसर्गाचे सौंदर्यच दाखवले नाही, तर आपल्या मनालाही एक नवी दृष्टी दिली. निसर्गाच्या या भव्य पटावर आपण किती लहान आहोत याची जाणीव झाली आणि त्याचसोबत त्याच्या अफाट सौंदर्यासमोर नतमस्तक होण्याचा आनंदही मिळाला. तिलारीच्या या प्रवासाची आठवण मनात कायम रेंगळत राहील. तिलारी घाट हा केवळ एक सुंदर निसर्गरम्य ठिकाण नाही, तर त्याला एक महत्त्वाचा इतिहास आहे, जो मुख्यतः पायाभूत सुविधांच्या विकास आणि निसर्ग संवर्धनाशी जोडलेला आहे. नक्कीच मित्रांनो, आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या मित्रपरिवाराला शेअर करा. तसेच व्हिडिओ खाली कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.